वर्धा जिले के अलीपुर स्थित सेंट जॉन्स हाई स्कूल में 1 मई को महाराष्ट्र दिवस बड़े उत्साह के साथ मनाया। कार्यक्रम की अध्यक्षता प्रिंसिपल सिस्टर अतुल्या ने की, जबकि डिप्टी प्रिंसिपल सिस्टर डैनी मौजूद थी। कार्यक्रम की शुरुआत झंडा फहराने से हुई। उसके बाद नितिन नवाटे सर ने कार्यक्रम को अच्छे से कोऑर्डिनेट किया और कार्यक्रम में रंग भर दिए। इस मौके पर छात्रा कुमारी वेदिका पहुने ने महाराष्ट्र दिवस का महत्व बताते हुए एक प्रभावशाली भाषण दिया। उनके दमदार विचारों ने वहां मौजूद लोगों में देशभक्ति की भावना जगा दी। कार्यक्रम में बड़ी संख्या में टीचर और छात्र शामिल हुए। माहौल देशभक्ति के गीतों और नारों से भर गया। सभी ने कार्यक्रम के सफलतापूर्वक पूरा होने पर खुशी जताई। वर्धा से सतीश काले की रिपोर्ट। महाराष्ट्राला, ज्ञानेश्वर तुकारामांच्या संस्कृतीला, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना आणि महाराष्ट्राच्या मातीत तमाम शिवभक्तांना आणि मराठी माणसांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र म्हणजे काय हो, तर महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी। ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर व्यक्तींनी या मातीला पावन केले आहे। कला, साहित्य, क्रीडा, विज्ञान अशा क्षेत्रात महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे। 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राला राज्याची निर्मिती झाली। संयुक्त महाराष्ट्राला लढ्यात अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। मराठी भाषिकांचे एक स्वतंत्र राज्य असावे ही त्यांची मागणी होती। 106 हुतात्म्यांनी बलिदानामुळे आपल्याला आपल्या हक्काचे राज्य मिळाले। आज महाराष्ट्र हे केवळ राज्य नसून देशाच्या प्रगतीचे इंजिन आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि पेशवासारखे योद्ध्यांपासून ते सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या समाज सुधारक पर्यंत अनेक महान व्यक्ती दिले आहेत। या सर्वांनी महाराष्ट्राला जागतिक पातळीवर ओळख दिली आहे। महाराष्ट्र दिन हा तरुण पिढीला वारशाची आठवण करून देतो आणि त्यांना आपली मुळाशी जोडतो। हा दिवस मराठी माणसाच्या एकतेचा, स्वाभिमानाचा संदेश देतो आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देतो। महाराष्ट्र म्हणजे फक्त एक राज्य नाही, महाराष्ट्र म्हणजे एक भवन आहे, एक शक्ती आहे, एक गर्व आहे। ही तीच पवित्र भूमी आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या भिंती उभ्या केल्या। त्यांनी ध्येय, नीती आणि स्वाभिमानाचा आदर्श जगासमोर ठेवला। ही तीच भूमी आहे जिथे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांनी भक्ती, प्रेम आणि मानवतेचा अमृतमय संदेश दिला। सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा दिवा प्रज्वलित केला आणि संदेश दिला। लावणीचा ताल, पोवाड्यांचा जोश, लावणीचा ताल, पोवाड्यांचा जोश, गणेशोत्सवाचा उत्साह आणि मराठी भाषेचा गोडवा हा इथेच बघायला मिळतो। ही माती फक्त माती नाही, ती आमच्या अस्तित्वाची ओळख आहे। ही माती फक्त माती नाही, ही आमच्या अस्तित्वाची ओळख आहे। महाराष्ट्र हा फक्त नक्षावरचा एक भाग नाही, महाराष्ट्र हा फक्त नक्षावरचा एक भाग नाही, तर तो प्रत्येक श्वासात, हृदयात आणि गर्वात बसलेला आहे। अभिमान आहे मराठी असल्याचा, अभिमान आहे मराठी असल्याचा आणि गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा, आणि गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा। जय महाराष्ट्र।